अनाजी दत्तो फौजेसह राजापूरला दाखल झाले. राजापूरला टाकलेल्या छावणीत नजरबाजांची वर्दळ वाढू लागली. पन्हाळगडची बित्तम बातमी अनाजींना मिळत होती. येणारी बातमी उमेद वाढवणारी नव्हती. गडावर 2-2.5 हजारांची शिबंदी होती. गड उंच बळकट होता. किल्लेदार जागरूक होता. तट मजबूत होते. गडाचे दरवाजे गडाइतकेच बुलंद होते. अनाजी विचारात पडले. राजांना शब्द दिला होता. सरळ चाल करून जाण्यासारखी परिस्थिती नव्हती आणि नवा मार्ग सुचत नव्हता. अनाजी मोहिमेवर जाऊन महिना झाला तरी अनाजींची काही हालचाल झाली नव्हती. राजांना पन्हाळगडाची चिंता लागली होती. सकाळच्या सुमारास राजे बालेकिल्ल्याच्या कातळावर उभे होते. समोरचा होळी चौक मोकळा होता. बाजारपेठ नजरेत येत होती. गडापलीकडच्या पर्वतांच्या मालिकेत कोकण दिवा नजरेत भरत होता. राजांच्या मागे बाळाजी आवजी उभे होते. राजांचे लक्ष गडावर येणाऱ्या संभाजी राजांच्याकडे गेले. पाठोपाठ कोंडाजी फर्जंद नजरेत आले. राजे गडबडीने कातळ उतरले. संभाजी राजांनी राजांना मुजरा केला. संभाजी राजे, आज अचानक आलात? मासाहेब क्षेम आहेत ना? जी आबासाहेब. आम्ही शिकारीला गेलो होतो. मग शिकार मिळाली? हो, भला जंगी डुक्कर मिळाला. संभाजी राजे राजांच्या बरोबर चालत होते. सांगत होते, देवकाईच्या तळ्यावर जनावरं उतरतात अशी वर्दी होती. भल्या पहाटे आम्ही रान जवळ केलं. सांबर दिसलाच नाही, पण डुक्कर उठला. किती ओझाचा आहे? राजांनी विचारले. 16, कोंडाजीने सांगितले. बंदुकीनं मारतात? नाही आबासाहेब, भाल्याने मारला. राजांच्या कपाळावर सूक्ष्म आठी पडली. ते थांबले. 16 ओझांचं जनावर भाल्यानं मारलं? राजांचा आवाज करडा बनला. तुम्ही भाला लावलात? संभाजीराजांचा संताप उफाळला. ते म्हणाले, आम्ही नाही, फाळ लावला. फाळ कोंडाजीनं लावला आबासाहेब. आम्ही घोड्यावरून तळ्याची दरड उतरत होतो. दरड उतरलो आणि तळ्याच्या चिखलात बसलेला डुक्कर उठला. आम्ही मुळीच भ्यालो नाही. भाला पेलून आम्ही टाच दिली. तोच मागून येणारे कोंडाजी आम्हाला बगल देऊन पुढं घुसले. विचारा की खरं की खोटं ते. राजांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यांनी कोंडाजींना विचारले, कोंडाजी, बाळराजांची तक्रार दिसते. कोंडाजी अदबीने हसू लपवीत म्हणाला, नाईलाज झाला. जनावर भारी होतं. युवराजांना पेलणार नाही असं वाटलं म्हणूनच घोडं पुढं काढलं. चांगलं केलं. बाळराजांचा उतावीळ स्वभाव आम्ही जाणतो. त्याचसाठी त्यांच्या मावळ्यांवर तुमची नेमणूक केली. तुम्ही होता म्हणून बरं. हे शहाणे सरळ चालून गेले असते. राजे, आम्ही तुम्हाला बजावलं होतं. तुम्ही तसं वचनही दिलं होतं. पण आबासाहेब, आम्ही वाघावर चालून गेलो नाही. डुक्कर मारला आम्ही. संभाजीराजांनी सांगून टाकलं. राजे थक्क होऊन त्या भाबड्या मुखाकडे पाहत होते. ते रूप पाहून कसे रागवावे हेही राजांना कळेना. संभाजीराजांना जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, कसं सांगावं तुम्हाला? आम्ही तुमच्या वेड्या धाडसाबद्दल सांगितलं होतं. वाघाच्या शिकारीबाबत नव्हे. चला. आणि राजांनी एकदम विचारले, आणि शिकार नाही आणलीत वाटतं? आणली तर मासाहेबांनीच शिकार घेऊन जायला सांगितलं. मासाहेबांनी चरबी काढून ठेवायला सांगितलं आहे. का? मासाहेबांचे गुडघे दुखतात ना. डुकराची चरबी लावली की कळ थांबते. राजांना हसू आवरणे कठीण गेले. ते म्हणाले,
बाळराजे, तुम्ही मासाहेबांची काळजी घेता हे आता मात्र आम्हाला पटलं. तुमची शिकारीची हौस भागली आणि मासाहेबांना औषध मिळालं. एवढ्याचसाठी मासाहेबांच्या सोबतीचं निमित्त करून पाचाडला राहता वाटतं. संभाजी राजांनी राजांची नजर टाळली. वाड्यात जाताच ते सरळ थोरल्या राणीसाहेबांच्या महालाकडे धावले. राजारामांच्या भेटीसाठी उतावीळपणे जाणाऱ्या संभाजी राजांना राजांनी हाक मारली. संभाजी राजे वळले. राजांनी विचारले, एवढी गडबड बरी? संभाजी हसले. राजारामांना शिकार दाखवायची आहे आणि चरबी पण काढून. राजे हसू लपवीत म्हणाले, समजलं, जा तुम्ही. संभाजीराजे दिसेनासे झाल्यावर राजे आपल्या महालाकडे वळले. रात्री राजांना शांत झोप लागली नाही. सकाळ होताच ते आपली स्नानपूजा आटोपून आपल्या महाली गेले आणि कोंडाजी फर्जंदांना त्यांनी बोलावणे पाठवले. कोंडाजी राजांच्या महाली हजर झाला. कालचा शिकारी प्रसंग, त्यानंतर राजांचे आलेले बोलावणे, यामुळे कोंडाजी मनातून सरकला होता. कोंडाजीच्या मुजऱ्याचा स्वीकार करून राजे म्हणाले, कोंडाजी, आम्ही चिंतेत आहोत. आज्ञा महाराज. कोंडाजी म्हणाला, पन्हाळा काबीज करण्याचा मानस आहे. त्यासाठी आम्ही अनाजींना फौजपागा देऊन पाठवलं. आता महिना होऊन गेला, पण अद्याप अनाजी राजापूरलाच आहेत. पन्हाळा काबीज केल्याखेरीज आमच्या चित्ताला समाधान लाभणार नाही. धन्याच्या जीवाला शांती नाही तर आम्ही कशाला जगायचं? कोंडाजीने सवाल केला. कोंडाजी, का कोणास ठाऊक, रात्रभर तू आमच्या नजरेसमोर होतास. तुला पाठवावं असं आम्हाला वाटतं. महाराज, नशीब उजाडलं माझं. लय कंटाळा आला होता. ठीक आहे, निघायची तयारी कर. कोंडाजी आनंदाने माघारी वळला. राजांनी बाळाजी आवजींना बोलावून घेतले. राजसदरेवर हजर राहण्याचे हुकूम सुटले. सूर्य माथ्यावर आला असता राजांची राजसदर सरदारांनी सजली होती. त्यात कोंडाजी फर्जंद, गणाजी व मोत्याजी खळेकर ही मंडळीही हजर होती. राजे आसनावर येऊन बसले. सर्वांवरून नजर फिरवून राजे म्हणाले, आजचा दिवस भाग्याचा. अनेक दिवसांची चिंता आज दूर झाली. पन्हाळा काबीज करण्याचा आमचा बेत तडीस जाणार असं दिसतं. आमचे अनाजीपंत पुढं गेलेलेच आहेत. त्यांची छावणी राजापूरला आहे. कोंडाजी, तू फौज जमवून त्यांच्या मदतीला जा. तुझ्याबरोबर गणाजी व मोत्याजी मामा खळेकरही येतील. कोंडाजीची छाती तणावली. धीमी पावले टाकीत तो राजांच्या जवळ आला आणि त्याने मुजरा केला. राजांनी बाळाजींकडे पाहिले. बाळाजी पुढे झाले आणि त्यांनी आसनावर ठेवलेल्या रौप्य तबकातील रुमाल उचलले. तबकात मानवस्त्रे व सोन्याची कडी शोभत होती. राजे उभे राहिले आणि त्यांनी आपल्या हातांनी कोंडाजींच्या हातात सोन्याची कडी चढवली. मानवस्त्र दिले. कोंडाजींचे भान हरपले. त्याने पटकन राजांचे पाय शिवले. राजांनी कोंडाजीला उठवले. कोंडाजीचे डोळे पाणावले होते. श्वास जड बनला होता. महाराज, कोंडाजीला पुढे बोलवेना. काही बोलायची गरज नाही कोंडाजी. सारं समजलं. तुम्ही आजपासून सोन्याच्या कड्याचे मानकरी. पालखीचा मान तुम्हाला. ते दृश्य पाहून सारे अचंबले होते. येसाजीच्या चेहऱ्यावरील स्मित पाहून राजांनी विचारले, येसाजी, आम्ही करतो त्यात हसण्यासारखं काय आहे? येसाजीने स्मित जागच्या जागी आटवले.
तो अदबीने म्हणाला, महाराज, कामगिरी पार पडल्यावर कौतुक केलेलं मी लई वेळा बघितलं, पण कामगिरी फत्ते व्हायच्या आधीच सोन्याच्या तोड्याचा मानकरी झालेला पहिलाच दिसला. सारे त्या बोलण्याने हसले. साऱ्यांच्या मनातील शंका येसाजीने बोलून दाखवली होती. राजे मात्र गंभीर होते. येसाजीकडे नजर वळवीत असता त्यांनी आपला डावा हात कोंडाजीच्या खांद्यावर ठेवला. येसाजी कोंडाजीला जेव्हा कामगिरी सांगितली तेव्हाच गड फत्ते झाला हे आम्ही जाणतो. गडाची काळजी मिटली, पण ही जीवाच्या बाजीनं लढणारी माणसं परत दिसतील की नाही हे कुणी सांगावं. आता तानाजीचा गौरव करायचा म्हटला तरी तो कुठं सापडणार. राजांनी दीर्घ निश्वास सोडला. क्षणभर ते स्तब्ध राहिले. दुसऱ्याच क्षणी ते म्हणाले, कोंडाजी, पन्हाळा घ्या, पण तो घेतला हे सांगायला तुम्ही परत या. पुढचे मनसुबे फार मोठे आहेत. त्याला तुमच्यासारख्यांची जोड हवी. कोंडाजी राजापूरला आपल्या साथीदारांसह रवाना झाला आणि राजांची काळजी वाढली. मोरोपंतांनी नाशिक त्र्यंबकच्या काबीज केलेल्या मुलखातून मिळवलेली लूट गडावर पाठवली होती, पण राजांना कशातच समाधान वाटत नव्हते. राजांचे लक्ष पन्हाळ्याच्या वार्तेकडे लागले होते. 15 दिवस होऊन गेले तरी पन्हाळ्याची काहीच बातमी आली नाही. राजे पहाटे स्नान करून आपल्या महाली आले. राजांच्या देव्हाऱ्याजवळ पुतळाबाई, मनोहारी या उभ्या होत्या. पुतळाबाई तबकातील कमळे नीट ठेवण्यात गुंतल्या होत्या. राजांनी विचारले, कमळं कुठून आली? आपल्या कुशावर्तात फुलली. तुम्ही पाहिलीत? नाही, काल ही मनू सांगत होती. तेव्हा आपल्या पूजेसाठी आणायला सांगितली. छान. आम्ही गडावर असूनही आम्हाला याचा पत्ता लागला नाही. आमचं जाणं जगदीश्वराकडे नाहीतर पागेकडे. कुशावर्त बाजूला पडते ना. राजांनी पूजा आटोपली. दासबोध वाचला. राजे देव्हाऱ्यातून महालात आले. दूध घेत असता राजे पुतळाबाईंना म्हणाले, राणीसाहेब, आज संध्याकाळी आपण कुशावर्त पाहायला जाऊ. थोरल्या राणीसाहेबांनाही सांगा. शंभू बाळांची काही खबर? बाळराजे पाचाडला आहेत. चैन आहे त्यांची. सारे लाड पुरवणाऱ्या मासाहेब आहेत. मग आमच्या करड्या नजरेखाली येतील कशाला? शंभू बाळांमुळं अलीकडे मासाहेबांना आमची आठवणही येईन अशी झाली आहे. तसं नाही हा पुतळाबाई, तसं नाही हा, पुतळाबाई म्हणाल्या. दररोज आपल्या तब्येतीचे निरोप गडाखाली जातात. माझ्याकडे एकतरी माणूस दररोज येऊन जातो. तुम्ही पण भाग्यवान आहात. मासाहेबांचा तुमच्यावर विश्वास आहे. पण आम्ही काळजीत असलो की मासाहेबांची आठवण उत्कटतेनं होते. सारखं चुकल्यासारखं वाटतं. मग मासाहेबांना बोलावून घ्यावं. नको, त्यांचं वय झालं. आता दगदग सोसवत नाही. आम्हीच 1-2 दिवस त्यांना भेटायला जाऊ. सायंकाळी राजे वाड्याच्या चौकात उभे होते. बाळाजी, उधोजी, महादेव ही मंडळी शेजारी होती. तोच आतून येणाऱ्या पुतळाबाई, काशीबाई, सगुणाबाई दासी परिवारासह नजरेत आल्या. सोयराबाई मात्र दिसत नव्हत्या. राजांनी पुतळाबाईंना विचारले, आणि थोरल्या राणीसाहेब? त्यांची तब्येत बरी नाही. बाळराजांना घेऊन जा असं त्या म्हणाल्या. बाळराजांना आणू? नको, त्यांना वारा सोसायचा नाही. जरा कुठं सर्दी झाली तर दोष आमच्यावर यायचा. चला जाऊ. राजे कुशावर्ताकडे चालू लागले. कुशावर्त वरून सहजासहजी दिसणारा नव्हता.
बाले किल्ल्यासमोरच्या घळीत कुशावर्त तलाव बांधला होता. चारी बाजूंच्या झाडीत ते स्थान लपले होते. राजे सावकाश उतरत होते. जेव्हा कुशावर्त नजरेत आला तेव्हा राजांचे पाय आपसूक थांबले. कुशावर्ताच्या निळाशार पाण्यावर असंख्य तांबडी, मधून मधून पांढरी आणि जर्द कमळे फुलली होती. पाण्यावर कमळाच्या हिरव्या पानांनी साज चढवला होता. कुशावर्ताच्या भोवतालची झाडी, कमळांनी सुशोभित झालेला तलाव, काठावरचे टुमदार शिवालय यामुळे त्या जागेला एक वेगळेच रूप प्राप्त झाले होते. राजे उद्गारले, वा, सुरेख! हिरोजींनी नुसता कुशावर्त बांधला नाही. हिरोजी एवढे रसिक असतील असं वाटलं नाही. महाराज, महादेव म्हणाला, बोल. बाळराजांनी कमळाचे गड्डे आणले. शंभू बाळांनी? जी. गेल्या वर्षी महाडच्या तलावातून बाळ महाराजांनी गड्डे आणून घेतले. त्यांनीच ते तलावात सोडले. शिकारीला देवी तळ्याला जातात, तिथनं बी गड्डे आणल्यात. राजे प्रसन्न झाले. समाधानाने म्हणाले, शिकारीचा नाद असा उपयोगी पडेल असं वाटलं नव्हतं. त्यांच्या ठिकाणची सौंदर्यदृष्टी पाहून बरं वाटतं. राजे कुशावर्त मंदिरात गेले. देवदर्शन घेऊन बाहेर आले. तलावाच्या काठी बांधलेल्या कट्ट्यावर ते विसावले. राजांचा कुटुंब परिवार देवदर्शन करीत होता. राजे बाळाजींना म्हणाले, बाळाजी, केवढं रम्य ठिकाण झालं नाही? आमच्या गंगासागरापेक्षाही हे स्थान अधिक रमणीय बनलं आहे. जी. बाळाजी, कुशावर्ताची निगा अशीच राखा. हे तुमचं काम समजा. कुशावर्ताच्या आजूबाजूची झाडी मुळीच तोडू नका. आमच्या नियमांना हा भाग अपवाद समजा. ही जागा सुरक्षित आहे. देवदर्शन करून तिघी राण्या बाहेर आल्या. राजे उठले. बाळाजी, महादेव ही मंडळी अदबीने मागे सरली. सामोरे आलेल्या पुतळाबाईंना राजे म्हणाले, राणीसाहेब, तुमच्यामुळं हा योग आला. आम्हाला हे ठिकाण पाहून फार बरं वाटलं. पुतळाबाई पदर सावरून म्हणाल्या, इथं आम्ही आलो आणि उगीचच मनात आलं, काय, या फुलांचा जगदीश्वराला अभिषेक करावा. मग करा ना. उद्या सोमवार आहे. तुम्हाला फुलं देण्याची व्यवस्था करू. मग झालं? नको. का? ते जमायचं नाही. कारण देवाला वाहायचं फूल स्वतःच्या हाताने तोडावं लागतं, नाहीतर पुण्यपदरात पडत नाही असं म्हणतात. आम्हाला ते माहीत आहे. मया हस्तेन पूजार्थ पुष्णानी प्रतिगृह्यताम. दुसऱ्याच्या हातांनी तोडलेल्या फुलांपेक्षा स्वहस्ते तोडलेली, संकल्पानुसार वाहिलेली फुलं देवाला अधिक प्रिय असतात असंच ना? पण हे कसं जमायचं? त्यासाठीच नको म्हटलं. पुतळाबाई म्हणाल्या, पुण्यपदरात पडायचं नाही. बिचारी फुलं मात्र अकारण खर्ची पडायची. इथल्या शोभेला गालबोट लागून राहील. राजे क्षणभर विचारात पडले. आलो म्हणून त्यांनी दूर उभ्या असलेल्या महादेवाला हाक मारली. महादेवाशी ते 2 क्षण बोलले आणि परत आले. राजांच्या चेहऱ्यावर पूर्वीचीच प्रसन्नता दिसत होती. राणीसाहेब, तुमचा संकल्प पुरा होणार. तो कसा? आश्चर्याने पुतळाबाईंनी विचारले. एवढे राज्याचे प्रश्न आम्ही सोडवतो आणि घरचं कोडं सोडवता येत नाही? उद्या पहाटे कुशावर्तात छोटी नाव घातली जाईल. तुम्ही तिघीजणी मिळून हवी तेवढी फुलं तोडा. संकल्प पुरा करा. पुतळाबाई काहीतरी बोलणार तोच राजे म्हणाले, थांबा, ऐका. सारे स्तब्ध झाले. नगाऱ्याचा आवाज कानी पडत होता. राजे म्हणाले,
ही नौबत कसली? एवढं मानाचं कोण आलं? त्या नौबतीच्या आवाजाने सारे चकित झाले होते. तोच समोरच्या झाडीतून हिरोजी इटलकर धावत येत असलेला दिसला. राजे पुढे धावले. हिरोजी नजीक आला. हिरोजी, कोण आलं? नौबत कोणी वाजवली? मीच वाजवायला सांगितली राजे. राजे पन्हाळा काबीज झाला. ती बातमी घेऊन स्वार गडावर आला आहे. जगदंबे, राजांचा आनंद उफाळला. हिरोजी, आम्ही तुमच्यावर खुश आहोत. ह्या बातमीचं आगमन आमच्या आगमनापेक्षाही श्रेष्ठ आहे. नौबतीचा मान दिलात, आमचा मनोरथ सिद्धीला नेलात. राजे पुतळाबाईंच्याकडे वळले. राणीसाहेब, पन्हाळा फत्ते झाला. अपुरी इच्छा आज पुरी झाली. पाहिलत ना, चांगल्या संकल्पांना सिद्धी किती लवकर प्राप्त होते ती. उद्याच्या उद्या संकल्प पुरा करा. आम्ही पुढं जातो. चला हिरोजी. राजे भरभर जात होते. मागून हिरोजी बाळाजी जात होते. राजे नगारखान्यातून बाले किल्ल्याच्या आतल्या चौकात आले. आपल्या महालाला वळसा घालून राजे जात होते. जामदार खाना ओलांडून ते 7 महालाच्या सदरेवर आले. मुजरा करणाऱ्या सेवकांचे राजांना भान नव्हते. ते सरळ सोयराबाईंच्या महाली गेले. सोयराबाई महालाच्या सोप्यात बसल्या होत्या. शेजारी राजाराम खेळत होता. राजे आकस्मिक आलेले पाहून साऱ्या दासी गडबडीने पदर सावरून उभ्या राहिल्या. सोयराबाई पण उठल्या. राजाराम, आबासाहेब म्हणत राजांच्याकडे धावले. राजारामांना उचलून घेत राजांनी विचारले, आपली तब्येत बरी नव्हती ना? जरा डोकं दुखतं. ठीक आहे. पन्हाळा फत्ते झाला ते सांगायला आम्ही आलो होतो. सोयराबाईंनी मान वर केली. सोयराबाईंचा नूर निराळा दिसत होता. त्या एकदम बोलून गेल्या. तेवढा राहिला होता वाटतं? मतलब? नाही, मला माहीत नव्हतं. उद्या जगदीश्वर प्रासादाकडे जायचंय. साऱ्यांनीच यायला हवं. राणीसाहेब, साऱ्यांनीच यायला हवं. राणीसाहेब, आज खरंच आपली तब्येत बरी दिसत नाही. आपण विश्रांती घ्या. हातातल्या राजारामाला राजे म्हणाले, चला बाळराजे, आपण तोफा उडवू. फिरायला न्याल म्हणून बाळराजे कपडे करून बसले होते. केवढे रडले. आमच्या पण मनात होतं. पण पुन्हा वाटलं कुठंतरी हवा बांधायची. येतो आम्ही. राजे महालाबाहेर पडले. काही पावले टाकेपर्यंत ते विचारात घडल्यासारखे भासले. पण नंतर त्यांचा नूर पालटला. सदरेवर उभ्या असलेल्या बाळाजींना राजांनी विचारले, बाळाजी, जासूद कुठं आहे? जी, बोलावतो. राजे सदरेवर बसले. सारे उभे होते. प्रत्येकाच्या मुखावर विजयाचा आनंद दिसत होता. राजांनी बाळाजींना आज्ञा केली. बाळाजी गडबडीने राजसदरेवरून निघून गेले. पन्हाळ्यावरून आलेला जासूद सदरेवर आला. मुजरा करून त्याने राजांना थैली दिली. राजांनी पत्र वाचले. राजांचे नेत्र सुखावले. राजांनी उभे राहून हाक मारली, बाळाजी. बाळाजी गडबडीने आत येत होते. मागून 2 कारकून हातात तपके घेऊन चालत होती. राजांनी तपकावरील रुमाल उचलले. एका तपकात मोहरा आणि दुसऱ्या तपकात साखर होती. राजांनी हातात साखर घेतली. ते जासुदाजवळ गेले. जासूद संकोचला होता.
राजे म्हणाले, तोंड उघड. महाराज, तोंड उघड. जासुदाने तोंड उघडले. राजांनी आपल्या हातांनी त्याच्या मुखात साखर घातली. साऱ्यांच्या बरोबर हसत राजांनी सांगितले, ही आनंदाची बातमी सांगितल्याबद्दल या जासुदाला 100 सुवर्ण होऊन खुशाली द्या. गडावरून फत्ते मुबारकीच्या तोफा वाजू द्या. आजच्या आमच्या आनंदाला सीमा नाहीत. राजांच्या आज्ञेची तामिली करण्यासाठी बाळाजींनी सेवक पाठवले. राजांचे लक्ष जासुदावर स्थिरावले. तुझं नाव? माणकू. माणकोजी, कोंडाजींनी पन्हाळा काबीज केला तेव्हा तू तिथं होतास? असणार तर महाराज. कोंडाजीच्या संग मीच होतो. माणकू, आम्हाला आमच्या कोंडाजी फर्जंदचा पराक्रम ऐकू दे. माणकू सांगू लागला. राजापूरला सारा बेत ठरला. पंतांना मागणं यायला सांगून कोंडाजींच्या बरोबर आम्ही पुढं गेलो. कोंडाजींची माणसं आधीच गडावर फिरून आली होती. शिबंदीचे लोक फितवले होते. ठरलेल्या दिवशी पंतबी आम्हाला येऊन मिळाले. नंतर कोंडाजींनी गड पारखून घेतला. नाईकांनी लय मोठा बेत आखला होता. पंतासनी सगळ्यांसंग गडाबाहेर ठेवलं होतं. मावळतीकडनं 60 जणांनी गड गाठायचं ठरलं होतं. अवघे 60? होय, जागा हेरून घेतलेली होती. सांगा पुढं. राजे उत्सुकतेने विचारते झाले. आणि काय? रात जेव्हा चढली तेव्हा गडाचा तळ गाठला. आमच्यात शिडीवाले, मेखवाले, वाघनखवाले, शिंगवाले बी होते. गणामामा, मोत्याजी मामा संघ होते. नाव बदलून भवानीचं नाव घेतलं आणि कोंडाजी कड्याला भिडले. एकमेकाला हात देत कडा पार केला आणि गड गाठला. दोऱ्या सोडून बाकीच्यासनी वर घेतलं. आधी रात उलटून गेली होती. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं. एक मशालजी गस्त घालीत आला. आवाज करायच्या अगोदर त्याला बाणानं टिपला. वाट मोकळी झाली. ठरल्याप्रमाणे आमची माणसं तलवारी काढून गडावर पांगली आणि कोंडाजीनं इशारत दिली. आमचे शिंगवाले शिंग फुकू लागले. चारी बाजूनी एकच आवाज उठला. सारा गड जागा झाला. एकच धावपळ उडाली. कुठून आवाज येतो, कोण शिंग फुंकतो असा आरोड उठला. भूत असतील असं भ्या वाटून कोण पुढं बी येईना. त्यातच खुणेची शीळ घुमली. हर हर महादेवचा बुक्का उधळला. कापाकापी सुरू झाली. रानात दडून बसलेले पंत शिबंदी सकट पुढे आले. तवर आमच्या लोकांनी दरवाजा गाठला होता. गडाचा किल्लेदार जागा होऊन घराबाहेर आला. तवर कोंडाजीनं त्याला गाठला. 2 हातात किल्लेदाराचं डोकं उडवलं. याच येळेला पुढच्या दरवाजानं पंत आत शिरले. किल्लेदार पडला तशी लढाईच सोपली. नागोजी पंडित म्हणून एक नाईक होता. तो पळून गेला. शाबास कोंडाजी, राजे उद्गारले. जीव ओवाळून टाकावीत अशी ही माणसं. खुद्द आम्ही हजर असताना ज्या गडावर आम्हाला पराभव पाहावा लागला तोच आदिलशाही मातब्बर गड अवघ्या 60 भूतांनी घेतला. त्याच वेळी तोफेचा आवाज उठला. राजे आसनावरून उठले. बाळाजी, उद्या अभिषेक आटोपून आम्ही गडाखाली उतरू. मासाहेबांना भेटून आम्ही पन्हाळ्यावर जाणार. कोंडाजी, अनाजींना भेटल्याखेरीज आम्हाला चैन पडणार नाही. प्रतापराव जी, तुम्ही उद्या आमच्यासह चला. आपली फौज पन्हाळा भागेत गोळा करा. आदिलशाही आता जागा होईल. त्या तयारीनं आपल्याला जायला हवं. जी, प्रतापरावांनी मुजरा केला. राजे समाधानाने महालाकडे पावले टाकू लागले.
राजे झोपण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी मनोहारी आत आली. राजांनी विचारले, मनोहारी, काय आहे? बाळ महाराज आले आहेत. यावेळी का आले? राजे चिंतातूर होऊन उठले. महालाच्या दरवाजापाशी ते गेले. तोच समोरून येणारे संभाजीराजे त्यांच्या नजरेत आले. संभाजीराजांनी जवळ येऊन राजांचे पाय शिवले. बाळराजे, रात्रीचे आलात? मासाहेबांची तब्येत? आबासाहेब, मासाहेब क्षेम आहेत. गडावरून तोफांचे आवाज आले. मासाहेब म्हणाल्या, नवी बातमी गडावर आली वाटतं. मासाहेबांना चैन पडेना. त्यांनी पाठवलं म्हणून आलो. सारे ऐकत होते. त्या शब्दांनी राजांचे मन भारावले. राजे म्हणाले, बाळराजे, एवढे मोठे होऊनही आम्ही आईचं मन जाणलं नाही. उद्या आम्ही गडाखाली उतरणार होतो. मासाहेबांना भेटूनच पुढं जाणार होतो. पण आईच्या प्रेमळ मनाला तेवढा विलंब कसा रुचणार? बाळराजे, गडाखाली आमच्या आज्ञेनं जासूस पाठवा. पन्हाळा फत्ते झाल्याची बातमी मासाहेबांना कळवा. आमच्याकडून दिरंगाई झाल्याबद्दल आमच्या वतीनं क्षमा मागा. संभाजीराजे वळले. राजांनी हाक मारली. बाळराजे. संभाजीराजे वळले. प्रेमभराने पुढे झाले. राजे, आम्ही आज कुशावर्त पाहिला. तुम्ही लावलेली कमळं आम्ही पाहिली. फार आनंद वाटला. उद्या सकाळी जगदीश्वरावर अभिषेक आहे. योग्य वेळी तुम्ही गडावर आलात. सांगितलेलं नीट पार पाडा आणि विश्रांती घ्या. संभाजीराजे निघून गेले. राजे आपल्या महाली जाऊन झोपले. बऱ्याच दिवसांनी राजांना शांत निद्रा प्रसन्न झाली. राजे पहाटे प्रतापरावांच्या सह गड फिरत होते. पहाटेचे धुके गडावर उतरले होते. भवानी टोकावरून राजे जगदीश्वरावर आले. देवदर्शन करून राजे टकमक शेजारी पायउतार झाले. राजे आणि प्रतापराव टकमककडे चालत होते. सूर्योदय व्हायची वेळ जवळ आली होती. धुके विरळ होते. टकमकवर उभे राहून राजे खालची दरी न्याहाळीत होते. प्रतापराव, पन्हाळा फत्ते झाला, केवढं समाधान वाटलं. एक तपानंतर पन्हाळा पुन्हा स्वराज्यात सामील झाला. माणसाचं मन कितीतरी अहंकारी असतं. आम्ही सोसलेला पराभव आजवर सलत होता, खुपत होता. ते शल्य निघताच केवढं हलकं वाटलं. पण आता आदिलशाही खवळून उठेल. तेच आम्हाला हवं. कुतुबशाही आमच्याशी मैत्री राखू इच्छिते. भीती आहे फक्त आदिलशाहीची. तिला आमची सत्ता जाणवली की दक्षिणेत आपल्याला शत्रू राहणार नाही. उत्तरेचा आपला मार्ग मोकळा होईल. सूर्योदय झाला. राजांनी उगवत्या सूर्याला वंदन केले. बालसूर्याच्या सोनेरी किरणात रायगडच्या भोवती उभ्या ठाकलेल्या पर्वतांची शिखरे उजळून निघाली. कोकण दिव्याच्या दरीतून वाहणाऱ्या नदीच्या पात्राचे रुपेरी पट्टे दिसू लागले. धुक्याची वलये डोंगराच्या पायथ्याला बिलगली. सृष्टीचे ते जागे होणारे रूप राजे पाहत असता घोड्याच्या टापांचा आवाज त्यांच्या कानांवर आला. राजांनी वळून पाहिले. संभाजीराजे बेगुमानपणे घोड्यावरून टकमक टोकावर येत होते. राजांनी वळून पाहिले. नजीक येऊन संभाजीराजे पायउतार झाले. शंभूबाळ, टकमक टोक गडाची अवघड जागा. दुतर्फा कडे तुटलेले. आम्ही सोडलेली घोडी पाहूनही इथवर घोड्यावर का आलात? कुठं जनावराचा पाय घसरला तर? एवढ्या तातडीनं बरे आलात?
संभाजीराजे हसले, म्हणाले, आबासाहेब, आईसाहेब आपली वाट पाहत आहेत. सांगायचं विसरूनच गेलो. चला जाऊ आपण. राजांच्या महालासमोर सर्व राण्या राजांची वाट पाहत उभ्या होत्या. पुतळाबाई पुढे झाल्या. राजे म्हणाले, तुम्ही कुशावर्तावर गेला नाहीत? सकाळीच महादेव कुशावर्तावर गेला. सर्व तयारी झाल्याचं त्यांनी आम्हाला कळवलं. आपण याल असं वाटलं. आम्ही सांगायचं विसरलो. आम्ही येत नाही. आम्ही आलो तर तुमच्या नौकाविहारात संकोच निर्माण होईल. शिवाय बाळराजे तुमच्याबरोबर आहेतच. राजांची नजर सर्वांवरून फिरली आणि त्यांनी विचारले, थोरल्या राणीसाहेब, त्या येत नाही म्हणाल्या. ठीक, तुम्ही जा. अभिषेकाला उशीर नको. अभिषेक करून 2 प्रहरी उन्हे कलल्यावर राजे संभाजीसह गडाखाली उतरले. 5 वाड्यात जिजाबाई राजांची वाट पाहत होत्या. राजे जिजाबाईंच्या समोर गेले. पाय शिवून म्हणाले, मासाहेब, आम्ही शर्मिंदे आहोत. वास्तविक पाहता कालच आम्ही गड उतरणार होतो, पण दिरंगाई झाली. असल्या लहान सहान गोष्टी कसल्या मनाला लावून घेता? आमचं वय झालं. गोऱ्या पुढं गेल्या. या वयात देवाधर्मात मन गुंतवून गप्प बसावं की नाही, तिथंही मन लागत नाही. गडावर जरा खुट झालं की मन गडावर धावतं. राजे जिजाबाईंच्याकडे पाहत होते. डोक्यावर घेतलेल्या पदरातून डोकावणारे पांढरे केस, चेहऱ्यावर उमटू लागलेल्या सुरकुत्या, कंप पावणारी मान, सदैव पाणावलेले डोळे. राजांनी जिजाबाईंचा हात धरला. त्यांना बैठकीवर बसवीत ते म्हणाले, मग मासाहेब, आपण गडावर का येत नाही? शिवबा, आता 70 ओलांडली. अजूनही संसारातच रमू म्हणतोस? आता घरात पोरी आल्या. त्यांना सारं पाहू दे, करू दे. मी का जन्माला पुरणार? पिकलं पान आज ना उद्या गळून पडायचंच. मासाहेब, राहिलं, पण सत्याकडे डोळे झाक करून चालत नाही राजे. संभाजी महालात आले. जिजाबाईंना बिलगून बसले. त्यांच्या पाठीवरून हात फिरवत जिजाबाईंनी विचारले, बाळराजे, कुठं होता? पागेकडे गेलो होतो. राजे, बाळराजांना पागा, शिकार आणि औषध. राजे म्हणाले, औषध कसलं? जिजाबाईंनी विचारले. तुम्हाला माहीत नाही वाटतं. संभाजीकडे पाहत राजे म्हणाले, शंभूराजे, शिकार हौसेसाठी करत नाहीत, आपल्या औषधासाठी म्हणून करतात. परवा त्यांनी डुक्कर मारला. तो आपल्याला चरबी हवी म्हणून. राजे, जिजाबाई संभाजीला जवळ घेत म्हणाल्या, तुमच्या नशिबात बालपण नव्हतं. याच्या वयाचे असतानाच रोहिडेश्वराची शपथ तुमच्या गळ्यात पडली. निदान यांना तरी बालपण भोगू द्या. आम्ही कुठं नको म्हणतो? आम्ही कुठं नको म्हणतो? भारी प्रेमळ पोर आहे. जरा जरी बरं नसलं तरी जवळून हलत नाही. पूजेपासून झोपेपर्यंत साऱ्यावर याचं लक्ष असतं. गडावर तोफा वाजल्या राहावे ना, तर हा जायला तयार झाला. याला गडावर पाठवलं आणि मग मलाच काळजी वाटू लागली. असल्या कामात तरबेज आहेत ते. आजचीच गोष्ट घ्या ना. आम्ही टकमकवर उभे होतो. घोडी दारू कोठाराजवळ सोडून आम्ही पायी टकमकवर गेलो होतो. आणि हे आमचे युवराज सरळ घोडा उधळीत त्या चिंचोळ्या टोकावर आले.
संभाजीराजांच्या चेहऱ्यावर हसू होते. कृत्रिम रागाने जिजाबाई त्यांना चापटी मारीत म्हणाल्या, होय रे. राजे हसले. पुरे मासाहेब, फार मोठी शिक्षा झाली. जिजाबाई हसता हसता एकदम थांबल्या. राजे, आता तुम्हाला पोराची काळजी काय असते ते समजू लागलं. राजे, पण त्यातही मोठं सुख असतं. आपण वाढवलेलं जपलेलं रोपटं मोठं झालेलं पाहण्यात फार मोठं समाधान असतं. ते समाधान मी भोगत आहे. तुम्हालाही ते पाहण्याचं भाग्य मिळेल तेव्हा मी काय म्हणते ते कळेल. जिजाबाईंनी एकदम विषय बदलला. त्यांनी विचारले, तुम्ही आता पन्हाळ्याला जाणार म्हणे? जी मासाहेब, आता आदिलशाहीची कळ काढलीये खरी. त्याचं लक्ष वळायच्या आत गड मजबूत करून घ्यायला हवा. सरळ पन्हाळ्याला जाणार नाही मासाहेब. वाटेत पोलादपूर आहे. कवींद्र परमानंद तिथंच आहेत. त्यांचं दर्शन घेऊन प्रतापगडाला एक दिवस राहू. देवीची पूजा करूनच आम्ही पुढं जावं म्हणतो. तसंच करा. संकटाच्या वेळी देवाला हाक मारण्यापेक्षा जेव्हा असे सुलक्षणी योग येतात तेव्हा त्याला आठवावं. त्यानं तो प्रसन्न होतो. आम्ही लवकरच येऊ. प्रतापराव आमच्या बरोबर आहेत. चिंता नसावी. तब्येतीला जपून राहावं. आमची काळजी कसली. हे बाळराजे आमच्यावर डोळ्यात तेल घालून आहेत. तेवढं केलं तरी आम्ही बाळराजांच्यावर खुश आहोत. चला बाळराजे, तुमचा मोती आम्हाला पाहायचा आहे. जिजाबाईंच्या अनुज्ञेने राजे शंभूराजांच्या सह पागेकडे गेले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे राजांनी आपल्या दलासह पन्हाळ्याकडे कूच केले. पाचाड, महाड, पोलादपूर, प्रतापगड या ठिकाणी मुक्काम करीत, देवदर्शन करीत राजे पन्हाळ्यानजीक आले. राजे येत आहेत हे कळताच पन्हाळ्यावर एकच चैतन्य पसरले. घराघरावर राजांच्या स्वागतासाठी गुढ्या तोरणे चढली. गडावर बातमी आली. राजे गडाच्या पायथ्यापर्यंत आले. अनाजींनी कोंडाजींना आपल्या अश्वपथकासह राजांच्या स्वागताला पाठवले. अनाजी गडाच्या दरवाजापाशी उभे राहिले. राजांचे अश्वदळ गड चढत होते. अग्रभागी राजे सुलक्षणी काळ्या घोड्यावर स्वार झाले होते. शेजारी जर्द्या घोड्यावर स्वार झालेले सेनापती दौडत होते. टापांचा आवाज आसमंतात उठत होता. अचानक राजांनी कायदा ओढला. प्रतापरावांनी इशारत दिली. साऱ्या दळाचा वेग मंदावला. राजे ऐकत होते. घोड्यांच्या टापांचा आवाज कानांवर येत होता. समोरच्या वळणावर राजांची नजर खिळली. क्षणात कोंडाजी नजरेत आले. महाराज आनंदाने प्रतापरावांना म्हणाले, प्रतापराव, पाहिलं? तो पहा, गड घेऊन सिंह येतो आहे. राजे पायउतार झाले. कोंडाजी फर्जंद देखील थोड्या अंतरावर येऊन पायउतार झाला. मोठ्या अदबीने कोंडाजी येत होता. डोक्यावर भगवे पागोटे होते. रुंदाड छातीवर अंगरखा तणावला होता. गुडघ्याच्या खाली चोळणा बळकट पिंढरीवर सुरकुतला होता. पायातल्या वहाणा करकरत होत्या. डाव्या हाताच्या मुठीने तलवार सावरीत संकोचलेले कोंडाजी राजांच्याकडे येत होते. अभिमान आणि संकोच यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या चेहऱ्यावर झाला होता. 4 पावले पुढे येऊन कोंडाजीने पायच्या वहाणा काढल्या. अनवाणी पायांनी तो राजांच्या जवळ येत असता राजे धावले. दुसऱ्या क्षणी कोंडाजी राजांच्या मिठीत बद्ध झाला.
राजे काही न बोलता कोंडाजींची पाठ थोपटीत होते. कोंडाजीला स्वर्ग हाती आल्याचा अनुभव येत होता. मिठी सुटली. राजांनी विचारले, आणि आमचे अनाजी कुठं आहेत? गडाच्या दाराशी आपली वाट बघत आहेत. मग लवकर जायला हवं. पंतांना तिष्ठत ठेवणं बरं होणार नाही. चला. सारे स्वार झाले. कोंडाजींच्या पथकाला बगल देऊन राजे पुढे झाले. राजांच्या दोन्ही बाजूंना कोंडाजी, प्रतापराव दौडत होते. दरवाजा नजीक आला. दरवाजावर भगवे निशाण फडफडत होते. राजांचा उजवा हात छातीकडे गेला. राजे दरवाजाजवळ पोहोचले. दरवाजाशी अनाजी उभे होते. राजांचे मावळे राजांचे स्वागत करायला दाटीवाटीने दरवाजाच्या दोन्ही बाजूंना उभे होते. नगारखान्याची नौबत झडली. शिंगाची ललकार आकाशाला भिडली. अनाजींनी पुढे होऊन राजांच्यावर सुवर्ण फुलांची उधळण केली. त्या प्रेम भावनेने राजांचे नेत्र पाणावले. राजांनी अनाजींच्या खांद्यावर हात ठेवला. अनाजी म्हणाले, महाराज चलावं. राजांनी महाद्वाराकडे नजर टाकली. ते अनाजी कोंडाजींना म्हणाले, तुम्ही पुढं व्हा. तुम्ही जिंकलेला गड, त्यात प्रवेश करण्याचा प्रथम मान तुमचा. सुभेदार कोंडाजी पुढं व्हा. अनाजी कोंडाजींची पावले अडखळली. राजे स्मित वदनाने म्हणाले, अनाजी कोंडाजी, जेव्हा आपण यश मिळवतो तेव्हा संकोचू नये. ते व्यक्त करण्यात लाजू नये. चला पुढं, आम्ही आहोच मागे. अनाजी कोंडाजींसह राजांनी गड प्रवेश केला. पुन्हा नौबत झडली. तुतार्यांचे आवाज उठले. राजांचे गडावरचे आगमन गडावरच्या तोफेने जाहीर केले. राजे सर्वांसह सज्जा कोठीवर गेले. कोंडाजीने इशारात करताच राजांच्या समोर धनाच्या राशी ओतल्या गेल्या. अनाजी म्हणाले, गड अलगद हाती आला. गंगा, जमना, अंबारखाने भरले आहेत. दारुगोळा, तोफखाना अलगद हाती आला. त्यात आम्हाला अचंबा वाटत नाही. अपरात्री गडावर जर 60 भूत गोळा झाली तर काय होणार नाही. चुपचाप गड काबीज केलेले आम्ही अनेक पाहिले, पण अवघ्या 60 जणांनी गड गाठून शिंग वाजवून जाग आणून घेतलेला गड हाच. तुमचं धाडस अफाट. तुमच्या युक्तीला तोड नाही. समोरच्या धनाच्या राशीकडे बोट दाखवीत राजांनी आज्ञा दिली, या धनापेक्षा आम्हाला आमची 60 भूतं दाखवा. ते धन पाहायला आम्ही आतुर आहोत. राजांनी सर्वांना भरपूर धन देऊन सर्वांचा गौरव केला. कैद झालेल्यांना अभय दिले. गडाच्या पहाऱ्यांची जातीने तपासणी केली. आता राजांना पन्हाळा हातचा जाऊ द्यायचा नव्हता. पन्हाळा काबीज झाल्यापासून राजांना नवचैतन्य प्राप्त झाले होते. राजे आपली फौज गोळा करण्याचा प्रतापरावांना हुकूम देत होते. राजांचे नजरबाज साऱ्या मुलखात पसरले होते. न राहवून प्रतापरावांनी विचारले, महाराज, एवढ्या तातडीचं कारण? प्रतापराव, तुम्ही आमचे सरलष्कर, निदान तुम्ही तरी हा प्रश्न विचारायला नको. विजापूरला जेव्हा ही बातमी पोहोचेल तेव्हा खवासखान खवळून उठेल. आमच्या पराभवासाठी आपलं सारं बळ खर्ची घालील. आदिलशाहीची उठायची तयारी होण्याआधीच तिला आमची दहशत बसायला हवी. त्यासाठी आम्ही पन्हाळ्यावर वास्तव्य करणार आहोत. राजांच्या बेताचे प्रत्युत्तर लवकरच प्रतापरावांना आले. गोळा झालेल्या फौजांना राजांनी आदिलशाही मुलखात पाठवले. राजांच्या फौजांनी 2 महिन्याच्या अवधीत परळी, सातारा हे आदिलशाही किल्ले घेतले. या मध्यवर्ती आणि महत्त्वाच्या किल्ल्यांवरून अमर्याद लूट
शेकडो बैलांवर लादून रायगडी पाठवण्यात आली. परळी, सातारा किल्ल्यांवर राजांनी आपली शिबंदी वाढवली. विश्वासू किल्लेदार नेमले. विजापूरच्या अल्पवयी सिकंदर जहाच्या कारकिर्दीत सत्ताधीश बनलेला खवास खान शिवाजीचा बिमोड कसा करावा याचा विचार करीत असतानाच पन्हाळा गेल्याची बातमी त्याला समजली. विजापुरात एकच धांदल उडाली. खवास खानाने विखुरलेल्या फौजांना एकत्र करायला सुरुवात केली. तोच परळी, सातारा हे शिवाजीने घेतल्याच्या बातम्या विजापूरला थडकल्या. संतप्त खवास खानाने राजांच्या पराभवासाठी विजापूरचा बडा सरदार अब्दुल करीम बेहलोल खान निवडला. मोठी फौज देऊन त्याला शिवाजीवर रवाना केले. खान 12,000ची फौज घेऊन विजापुरापासून 12 कोसांवर असलेल्या उंबराणीला आला. बेहलोल खानाला जादा मदत मिळावी म्हणून खवास खानाने रांगणा, अदवानी, कर्नूल यांच्या सुभेदारांना सैन्यासह येऊन बेहलोल खानाला मिळण्याची फरमानी काढली. खान उंबराणीला आल्याची बातमी राजांना टाकोटाक कळली. राजांनी सेनापती प्रतापराव, आनंदराव, अनाजी, विठोजी शिंदे, विठ्ठल पिलदेव यांच्यासारखी विश्वासू माणसे गोळा केली. प्रतापराव, आदिलशाही सरदार बेहलोल खान पठाण उंबराणी पावेतो आल्याची वर्दी आली आहे. फौज 10-12 हजार असेल फार तर. प्रतापराव हसले. ते म्हणाले, महाराज, मग विचार कसला करायचा? बेहलोलची जबाबदारी माझी. पुढं येऊ दे, मी एकटा पाहून घेईन. राजे खिन्नपणे हसले. प्रतापराव, आपल्या मराठ्यांना हा शापच आहे. विचारापेक्षा भावनाच बलवत्तर. आपल्या ताकदीचा आम्हाला का अंदाज नाही? बेहलोल उंबराणीला उगीच बसला नाही. तो फौजेची वाट पाहतो आहे. मोगल सरदार दिलेर खानाकडेही खवास खानानं फौज मागितली आहे. आज उंबराणीला साचलेल्या तळ्याचं सागरात रूपांतर व्हायला आता फारसा अवधी नाही. आमच्या फौजा रानोमाळ पसरलेल्या. आत्ताच हल्ला केला तर? प्रतापराव बोलून गेले. उशिरा का होईना पण तुमच्या लक्षात आलं. आमचा बेत असा आहे की बेहलोलची ताकद वाढण्याआधीच त्याला उंबराणीला गाठावं. मग त्यासाठी महाराजांनी कशाला तकलीफ घ्यायला हवी? अजून प्रतापरावांचं मनगट शाबूत आहे. आम्ही ते जाणतो प्रतापराव. तुम्ही फौज घेऊन जा. तुमच्याबरोबर विठोबा शिंदे, विठ्ठल पिलदेव, कृष्णाजी भास्कर, विसो बल्लाळ आणि सिद्धी हिलाल हे आमचे नामांकित आणि कल्पक सरदार तुमचे साथीदार म्हणून येतील. या मोहिमेत आम्हाला अपयश नको. आणखी बळ लागलं तर कळवा. आम्ही जातीनिशी येऊ. आज्ञा. राजे उठले. कमरेची रत्नजडित कट्यार काढून प्रतापरावांच्या हाती देत राजे म्हणाले, आता आज्ञा एकच. हा बेहलोल वळवळ बहुत करीत आहे. त्यास मारून फत्ते करणे. प्रतापरावांनी मुजरा केला. भर दुपारी सारा गड घोड्यांच्या टापांनी तुतार्यांच्या इशारतीने कल्लोळला. राजांना मुजरा करून प्रतापराव साथीदारांसह गडाबाहेर पडले. धुळीचे लोट उडवीत जाणारी आपली फौज राजे गडावरून माळवदातून निरखित होते. प्रतापराव आपल्या फौज बागेसह उंबराणी जवळ करीत होते. मिरज मार्गे त्यांनी फारशी उसंत न घेता उंबराणी गाठली. बेहलोल खानाच्या छावणीची सर्व माहिती प्रतापरावांना मिळत होती. बेहलोल खानाचा तळ उंबराणी नजीक पडला होता. खानाच्या छावणीपासून थोड्या अंतरावर एक तलाव होता. तेच पाणी छावणीसाठी घेतले जाई. खान जादा फौजेची वाट पाहत तळ देऊन बसला होता. प्रतापरावांनी अत्यंत सावधपणे खानाच्या छावणीची नाकेबंदी केली.
रात्रीच्या वेळी छावणीत पुरी वेढली, तलावाचा कब्जा घेतला. पहाटेच्या वेळी पाण्यासाठी जेव्हा खानचे लोक तलावावर आले, तेव्हा त्यांना शत्रू उभा ठाकलेला दिसला. खानाच्या छावणीत एकच धावपळ उडाली. वाट शोधावी तिकडे शत्रू दिसत होता. ऊन वाढत होते. मारू घातलेल्या जनावरावर नजर ठेवून वृक्षाच्या शिड्यांवर गिधाडे बसावीत तसा चारी बाजूंनी शत्रू शांतपणे बसून होता. संतप्त खानाला काही सुचत नव्हते. भर उन्हाळ्यात वाढत्या उन्हाने तो तगमगत होता. पाण्याविना छावणी कासावीस बनली होती. खानाने वेढा फोडायचा ठरवला. हत्तीवर बसून तो आपल्या दळासह छावणी बाहेर पडला. दीन दीन म्हणत आवेशाने पठाण पुढे सरकत होते. रणवेश केलेला संतप्त बहलोल खान तलावावर तलवार पुढे करून हौद्यात डुलत होता. आपल्या शब्दांनी आपल्या सैन्याचा जोश वाढवित होता. अचानक साऱ्या सैन्यावर स्तब्धता पसरली. गर्जना लुप्त झाल्या. बुद्धिबळाची प्यादी मांडावी तशा समोरच्या टेकडीवर काळ्या आकृती दिसत होत्या. नजर फिरवावी तिकडे तीच रेषा पसरली होती. खानाने औंढा गिळला. तोच आकाश भेदून हर हर महादेवची गर्जना उठली. गारांचा पाऊस कोसळावा तसा टापांचा खडखडाट उठला आणि पहिली मराठ्यांची लाट खानाच्या सैन्यावर येऊन आदळली. खानानेही तर्फेची लढाई सुरू केली, पण मराठ्यांच्या वाढत्या बळापुढे त्याचे काही चालेना. चारी बाजूंनी वाटा रोखून सर्रास कत्तल करीत पुढे सरसावणाऱ्या मराठ्यांना पाहून खान अचंबला. त्यातच खानाचा भरकी नावाचा सरदार दीपाजी राऊतने ठार केला. खानाच्या डोळ्यांदेखत खानाचा हत्ती शत्रूने हाकलून आपल्याकडे घेतला. खानाचे सैन्य चारी बाजूंनी उतरणाऱ्या शत्रूला तोंड देत होते. पळून जायला वाट नव्हती. प्यायला पाणी नव्हते. प्रखर उन्हात खानाची फौज कोरड्या घशाने शत्रूशी मुकाबला करण्याचा प्रयत्न करीत होती. सूर्य मावळला. खानाच्या सैन्याला थोडा विसावा मिळाला. खानाचे अनेक चांगले सरदार कामी आले होते. अर्धी छावणी शत्रूच्या हल्ल्यात होरपळली होती. या संकटातून सुटण्याचा मार्गही दिसत नव्हता. खानाला आपला मृत्यू दिसू लागला. खानाने आपला वकील प्रतापरावांच्याकडे पाठवला. खान शरण आला होता. खानाने आर्जव केले होते. अंतस्थपणे कळवले, आपण तुम्हावरी येत नाही. पातशहाचे हुकुमाने आलो. या उपरी आपण तुमचा आहे. हर एक वक्ती आपण राजियांचा दावा न करी. प्रतापरावांचे मन त्या आर्जवांनी विरघळले. त्यांनी उदार मनाने खानाला क्षमा केली. हाती सापडलेल्या बहलोल खानाला प्रतापरावांनी जाऊ दिले. राजे पन्हाळ्यावर होते. राजांना ही बातमी समजली. आपल्या फौजेच्या पराक्रमावर ते खुश झाले. पण हाती आलेला बेभरवशाचा बहलोल खान प्रतापरावांनी सोडून दिला हे कळताच राजांना फार दुःख झाले. या कृत्याचा जाब विचारणारी थैली त्यांनी प्रतापरावांना पाठवून दिली. राजांनी प्रतापरावांना विचारले होते, बहलोल खानास मारून फत्ते करणे अशी आज्ञा आम्ही केली असता त्यास सोडून का दिले? सला काय निमित्त केला